नमस्कार, मी डॉक्टर केतकी. मला सुरुवातीलाच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की तुम्हाला असा कधी अनुभव आला आहे का, की सकाळपासूनच सगळं बिघडत गेलं आहे, ऑफिसमध्ये काहीतरी झालं आहे, ज्याने तुमचा मूड खराब होतो, रस्त्यावर खूप ट्रॅफिक होती, डोकं आधीच गरम झालं आहे आणि घरी आल्यावर बघतो तर घरात पसारा पडला आहे. आतून इतकी चिडचिड होते, की वाटतं आता डोक्याचा स्फोट होईल. तर अशा वेळी आपण काय करतो, की आपण लगेच फोन उचलतो, एखाद्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन लावतो आणि मनातलं सगळं बोलून टाकतो किंवा कोणीच नसेल तर आपण रडतो, चिडतो, आदळआपट करतो. तर लहानपणापासून आपल्याला आपल्या भावना हाताळण्याबद्दल 2च गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत. काही घरांमध्ये शिकवतात की मजबूत राहा, रडू नको, डोळ्यातलं पाणी लपव आणि रिॲक्ट करू नको. तर दुसरीकडे काही लोक म्हणतात की अरे जे मनात आहे ते मोकळं बोलून टाक किंवा एक्सप्रेस कर, म्हणजे तुला हलकं वाटेल. पण मला एक सांगा, जेव्हा तुम्ही अर्धा तास फोनवर रागाने एखाद्याबद्दल किंवा आपल्या लाईफबद्दल जे काय चुकीचं चाललं आहे त्याबद्दल तक्रार करता, तेव्हा खरंच मन हलकं होतं का? तर सुरुवातीची 5 मिनिट खूप छान वाटतं, एकदम रिलॅक्स वाटेल. पण फोन ठेवल्यावर अर्ध्या तासाने काय होतं? तोच राग, तीच अस्वस्थता, तेच विचार पुन्हा डोक्यात फिरायला लागतात. कारण प्रॉब्लेम तर तिथेच आहे. आपण तो प्रॉब्लेम एक्सप्रेस करून प्रॉब्लेम जात नाही. आपण सगळं बोलून दाखवूनही या विचारांच्या चक्रात का अडकतो? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. खरा इमोशनल रिसेट कसा करायचा आणि या कंप्लेनिंग किंवा गॉसिपिंग ॲटिट्यूडमधून बाहेर कसं पडायचं. तर हे एक बुक आहे लेटिंग गो, जे डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी लिहिलं आहे. तर या पुस्तकामध्ये जे टेक्निक्स दिलेले आहेत ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. यात एक अगदी सिम्पल टेक्निक दिलेलं आहे, ज्याला लेटिंग गो किंवा सोडून देणे असं म्हणतात. आणि जरी हे टेक्निक खूपच सिम्पल वाटलं तर याचा अर्थ असा नाही की ते इफेक्टिव्ह नाही. आपल्याला असं कायम वाटत असतं की आपल्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन म्हणजे एक खूप डिफिकल्ट काहीतरी असणार. पण खूपदा ते एक खूप सिम्पल गोष्ट असते जी आपल्याला करायची असते. तर तुमचे प्रॉब्लेम कितीही मोठे असले तरी ते या टेक्निकने तुम्ही सोडून देऊ शकतात. तर आपण साधारणपणे 3 मार्गांनी आपल्या भावना हाताळतो, ज्यामुळे आपण स्वतःचंच नुकसान करून घेत असतो. तर बघूया की ते 3 मार्ग कोणते. तर सर्वात पहिला मार्ग म्हणजे सप्रेशन किंवा भावना दाबून ठेवणे. म्हणजे तुम्हाला 100% माहीत असतं की तुम्हाला राग आला आहे किंवा तुम्ही दुखावले गेले आहात. समजा ऑफिसमध्ये बॉसने किंवा घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीने काही बोलले, ओरडले आणि तुम्हाला खूप राग आला, तुमचा अपमान झाला, तर तुम्हाला आतून खूप भयंकर संताप येत असतो. पण त्यावेळेस तुम्ही काहीही बोलत नाही. तुम्ही विचार करता की जाऊ दे, नोकरीचा प्रश्न आहे किंवा मोठी माणसं आहेत, उगाच वाद नको. त्यामुळे तुम्ही तो राग गिळून टाकता किंवा चेहऱ्यावर एक खोटं हसू आणता आणि सगळं नॉर्मल असल्यासारखं वागायला लागतात. तर तुम्ही काय केलं की तुम्ही ती भावना सप्रेस केली आहे. पण आपण जेव्हा हे वर्षानुवर्ष करत राहतो तेव्हा हे सप्रेशन रिप्रेशन बनतं. रिप्रेशन हे अजून जास्त धोकादायक असते, कारण हे नकळत घडत असते. म्हणजे तुम्हाला माहीतही नसतं की तुम्ही कुठली भावना सप्रेस केली आहे. त्या भावना इतक्या खोलवर जातात की तुम्ही विसरता की तुम्ही आतून किती अस्वस्थ आहात. तुम्ही स्वतःलाच फसवता. तुम्हाला कुणी विचारलं की काय ठीक आहे ना, तर तुम्ही हसून म्हणता की अरे मी एकदम मजेत आहे, मला कसला आला आहे स्ट्रेस. पण प्रत्यक्षात आतमध्ये एक ज्वालामुखी असतो आणि इथूनच जन्म घेतो एक दुसरा प्रकार म्हणजे प्रोजेक्शन. प्रोजेक्शन म्हणजे जेव्हा आपण आपल्या आतल्या दुःखाचा, रागाचा किंवा स्वतःच्या चुकांचा सामना करू शकत नाही, तेव्हा आपण तो राग दुसऱ्यांवर काढतो किंवा जगावर काढतो. आपण म्हणतो की माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे, हे जगच खराब आहे, हा समोरचा माणूसच मूर्ख आहे. एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला स्वतःच्या चुका मान्य करायला अजिबात आवडत नाही, तुम्हाला स्वतःचाच राग येतोय, पण हे तुम्हाला कळत नाही आहे. मग तुम्ही काय कराल, तर तुम्ही सतत दुसऱ्यांच्या चुका काढत बसाल. तुम्ही स्वतःबद्दलचा तिरस्कार समोरच्या व्यक्तीवर प्रोजेक्ट करता आणि हे फक्त वैयक्तिक बाबतीत होत नाही. हे पूर्ण जगात घडत आहे. इवन सध्या हेच घडत आहे. महायुद्ध जी होतात ती सुद्धा या प्रोजेक्शनमुळेच होतात. जे मोठे देश असतात त्यांना दुसऱ्या देशांवर आक्रमण करायचं होतं, तर त्यांची संपत्ती लुटायची होती. पण
आम्ही चोर आहोत किंवा आम्ही स्वार्थी आहोत असं ते स्वतःला किंवा जगाला सांगू शकत नाही. तर मग ते काय करतात की त्यांनी त्यांच्या वाईट हेतूंचं प्रोजेक्शन हे गरीब देशांवरती केलं. ते म्हणाले की हे लोक मागासलेले आहेत आणि यांना आम्ही वाचवण्यासाठी आलेलो आहोत किंवा आम्ही यांना सुधारायला आलेलो आहोत. तर स्वतःचा जो स्वार्थी हेतू असतो तो ते लपवण्यासाठी समोरच्या देशाला शत्रू ठरवतात. नाझी जर्मनीमध्ये सुद्धा हेच झालं होतं की त्या देशात गरिबी होती, लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन होतं, तर ते सोडवण्याऐवजी तिथल्या नेत्यांनी एक खोटा शत्रू उभा केला आणि सगळ्या जनतेचा राग त्या विशिष्ट समाजावर प्रोजेक्ट केला, म्हणजेच ज्यूइश लोकांवरती. आजही आपण सोशल मीडियावर जे ट्रोलिंग, द्वेष आणि हे सगळं बघतो ते म्हणजे लोकांच्या दाबलेल्या भावनांचं प्रोजेक्शन आहे. तर आता तुम्हाला वाटेल की भावना सप्रेस केल्या तर काय बिघडतं? तर तुमचं शरीर हे सगळा हिशोब ठेवत असतं. द बॉडी कीप्स द स्कोअर. सायन्स असं सांगतं की मन आणि शरीर हे वेगळं नाही. जेव्हा तुम्ही एखादी भावना दाबता तेव्हा तुमचा मेंदू शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं हे स्ट्रेस हॉर्मोन सोडतो आणि भावना दाबल्यामुळे ती हवेत निघून जात नाही. ती जी ऊर्जा असते, ती एनर्जी असते, ती तुमच्या शरीराच्या पेशींमध्ये, स्नायूंमध्ये जाऊन अडकते आणि याला मेडिकल भाषेमध्ये सायकोसोमॅटिक इलनेस असं म्हणतात. म्हणजेच आजारांची सुरुवात ही मनातून होते, पण त्याचे जे परिणाम होतात ते शरीरावर होतात. त्यामुळेच तुमची ती अनेक दिवसांपासून न जाणारी मानदुखी किंवा पाठीचं दुखणं किंवा भयंकर ॲसिडिटी, सततचा थकवा, अचानक वाढणारे ब्लड प्रेशर, मायग्रेन, हे सगळं काय आहे? तर हे तुमचं शरीर तुम्हाला ओरडून सांगत असतं की आता तरी या राग आणि भीती या भावना बाहेर काढा. डॉक्टर हॉकिन्स त्यांच्या पुस्तकामध्ये हेच सांगतात की आपण जितक्या भावना दाबतो तितकं आपलं शरीर हे आजारांचं घर बनत जातं. मग आता तुम्हाला वाटेल की ठीक आहे, दाबून ठेवणं इतकं वाईट आहे, तर मग मी भावना दाबून ठेवणार नाही, सगळं बाहेर काढणार. तर इथे सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. हे जे आपण म्हणतो की आपल्या भावना एक्सप्रेस करा, वेंटिंग करा, दुसऱ्यांना सांगा, त्यातही एक ट्रॅप आहे. जेव्हा तुम्ही रागाच्या भरात ओरडता, रडता किंवा मित्राकडे, मैत्रिणीकडे तासनतास तक्रार करता, तेव्हा तुम्हाला 5 मिनिट खूप छान वाटतं, प्रेशर कमी झाल्यासारखं वाटतं, हलकं वाटतं. पण तुम्ही तुमची टाकी रिकामी करत नसता. तुम्ही खरं तर त्या रागाला रिसायकल करत असता. म्हणजे एकाच प्रॉब्लेमबद्दल सतत गॉसिप केल्याने तुम्ही त्याला एनर्जी देता, त्याला खत पाणी घालता. तो प्रॉब्लेम तुमच्या मनात अजून वाढतो. म्हणजे त्याचं सोल्युशन तर तुम्हाला मिळत नाही. आणि यात अजून एक सगळ्यात वाईट गोष्ट घडते. जेव्हा आपण आपल्या नकारात्मक भावना ह्या फिल्टर न लावता समोरच्या व्यक्तीवर ओततो, तेव्हा त्या व्यक्तीला असं फील होतं की त्यांना अटॅक झाल्यासारखं फील होतं. हे समजून घेण्यासाठी आपण रोजच्या आयुष्यातलं एक अगदी साधं उदाहरण घेऊया. समजा तुमचा आजचा दिवस खूप खराब गेला आहे, ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम्स झाले, ट्रॅफिकमध्ये अडकून तुमचं डोकं आधीच गरम झालं आहे, तुम्ही थकून घरी येता, तुम्ही घरात पाऊल टाकता आणि तुमची नजर जाते घरातील एखाद्या वस्तूवर जी नीट ठेवलेली नसेल किंवा तुमच्या पार्टनरने चहाचा कप तसाच ठेवला असेल किंवा थोडा पसारा असेल, तर तिथेच तुमचा स्फोट होतो. तुम्ही त्या एका चहाच्या कपावरून आपल्या पार्टनरबद्दल किंवा घरातील व्यक्तींवर ओरडता आणि जुन्या सगळ्या गोष्टी उकरता. पण विचार करा, त्या व्यक्तींसाठी, तुमच्या पार्टनरसाठी हा म्हणजे एक अचानक झालेला अटॅकसारखा असतो. त्यांना माहीत नसतं की तुमचा दिवस कसा होता किंवा तुमच्यासोबत काय झालं, पण तुम्ही तुमचा सगळा बाहेरचा मेंटल कचरा आणि स्ट्रेस त्यांच्यावर ओतता. आता तुम्ही त्यांच्यावर ओरडल्यामुळे त्यांच्या मेंदूत सुद्धा एक पॅनिक मोड सुरू होतो आणि त्यांच्याकडे 3 पर्याय उरतात. पहिला म्हणजे सप्रेशन, म्हणजे गप्प बसणे. ते स्वतःच्या भावना दाबतात किंवा अपमान गिळून घेतात, आतल्या आत दुखावतात. ते तुम्हाला काही बोलून दाखवू शकत नाहीत. दुसरं म्हणजे एक्सप्रेशन, ते उलट बोलतात. ते तुमच्यावर उलट ओरडतील. मग त्या एका चहाच्या कपावरून घरातले वातावरण बिघडेल, घरात भांडणं सुरू होतील. तिसरं म्हणजे एस्केप किंवा पळून जाणे. ते तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतील किंवा रागाने दुसऱ्या खोलीत निघून जातील. या तिन्हीपैकी काहीही झालं तरी
काय साध्य झालं आहे की त्या रात्रीसाठी ॲटलिस्ट त्या दिवसासाठी तुमच्या नात्यातली शांतता, घरातली शांतता संपली, राईट? आणि हा जो काही राग असतो जो आपण दुसऱ्यांवर काढतो, त्याने सर्वात जास्त प्रॉब्लेम हा तुम्हालाच होत असतो. तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमच्या रागाने दुसऱ्यांवर कंट्रोल करताय, पण ही रागाची जी भावना असते ती तुमच्या शरीरावर परिणाम करते. इंग्लिशमध्ये म्हणतात की अँगर डिस्ट्रॉईज दी अँग्री पर्सन. म्हणजेच तुमच्या रागाने दुसऱ्यांना फरक पडत नाही, पण तुमच्याच शरीराला फरक पडतो. आता हे ऐकून असा गैरसमज करून घेऊ नका की तुम्ही तुमच्या पार्टनरला काहीच सांगू शकत नाही. तर असं नाही आहे. तुम्हाला तुमच्या भावना शेअर करायलाच हव्यात, पण भावना शेअर करणं आणि भावना डंप करणं किंवा लादणं यात खूप फरक आहे. समोरच्याशी बोलण्यापूर्वी आपण आपल्या भावना स्वतः हँडल केल्या पाहिजेत. त्यांना आपल्या मनात प्रोसेस केलं पाहिजे. म्हणजे तो जो राग असतो, त्या रागातली जी एनर्जी असते ती थोडी शांत होते आणि आपण आपल्या भावनांची जबाबदारी घेतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला असा स्फोट होण्याची वेळ येईल त्यावेळी रिॲक्ट करण्याऐवजी ही पद्धत वापरा. पहिली स्टेप म्हणजे सगळ्यात आधी 2 मिनटे थांबा, काहीही बोलू नका. बाथरूममध्ये जा किंवा चेहऱ्यावर थंड पाणी मारा. आणि दुसरी स्टेप म्हणजे त्या भावनेला एक नाव द्या. म्हणजे तुम्हाला काय फील होतं आहे नक्की, राग, दुःख, फ्रस्ट्रेशन जे काही असेल ते तुम्ही बोला की मला आज हे फील होतं आहे, मी खूप फ्रस्ट्रेटेड झाले. हे तुम्ही स्वतःला बोला. सायकॉलॉजीमध्ये असं सांगितलं आहे की भावनेला नुसतं एक नाव दिलं तरी तुमच्या मेंदूचं जे अँक्झायटी किंवा पॅनिक सेंटर असतं ते शांत व्हायला लागतं. तिसरी स्टेप म्हणजे दीर्घ श्वास घ्या. चौथी स्टेप म्हणजे लिहून काढा. जो काही मनात राग असेल तो सगळा एका कागदावर लिहा. म्हणजेच तुम्ही तुमच्या भावनेमध्ये आणि तुमच्यामध्ये एक अंतर निर्माण करता आणि तो प्रॉब्लेम अगदी छोटा वाटायला लागतो. 5वी स्टेप म्हणजे हालचाल करा. थोडे हातपाय झटका किंवा स्ट्रेचिंग करा किंवा बाहेर फिरायला जा. रागामुळे किंवा कुठल्याही हेवी भावनेमुळे शरीरात एक नर्वस एनर्जी साठली जाते आणि आपण जेव्हा मूव्हमेंट करतो किंवा हालचाल करतो त्याने ती बाहेर पडते. 6वी स्टेप म्हणजे दृष्टिकोन बदला. आता स्वतःला एक विचारा की हा चहाचा कप किंवा घरातला पसारा हा एक टेम्पररी गोष्ट आहे. ही गोष्ट पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात माझ्यासाठी इतकीच महत्त्वाची असेल का की माझ्यासाठी ही नाती महत्त्वाची आहेत. एकदा तुम्ही ह्या 6 पायऱ्या पार केल्यात की तुमच्या रागाची जी इंटेन्सिटी असते ते निघून गेलेली असते. मग तुम्ही तुमच्या पार्टनरकडे जाऊन अत्यंत शांतपणे म्हणू शकता की आजचा माझा दिवस खूप खराब गेला आहे आणि तुम्ही शेअर करू शकता की तुमच्यासोबत काय झालं आहे आणि तुम्हाला कसला स्ट्रेस आहे. हे जेव्हा तुम्ही शांतपणे सांगता तेव्हा तो अटॅकसारखं वाटत नाही आणि तुमचं भांडणही होत नाही. अशा प्रकारे शेअर केल्यामुळे समोरची व्यक्तीही तुम्हाला समजून घेईल. तर हे झालं एक्सप्रेशन. आता आपण भावना हाताळण्याचा तिसरा मार्ग बघूया. आजकाल आपण सगळेच खरं तर हा मार्ग खूप वापरत असतो. तो म्हणजे एस्केप किंवा पळ काढणे. जेव्हा एखादी नकारात्मक भावना मनात येते आणि ती आपल्याला सहन होत नाही तेव्हा आपण काय करतो? आपण स्वतःला डिस्ट्रॅक्ट करतो किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवतो. आपण त्या भावनेपासून पळ काढतो. तर आजकालचा जो एंटरटेनमेंट किंवा लिकर इंडस्ट्री ही याच गोष्टींवर चालते. कधी नोटीस केलं आहे का, जेव्हा तुम्ही एखाद्या शांत ठिकाणी, शांत खोलीत एकटे असता, आजूबाजूला कोणीच नसतं, तेव्हा तुम्हाला अस्वस्थ व्हायला लागतं. स्वतःच्याच विचारांचा सामना करणं नकोसं होतं आणि तुमचा हात नकळतपणे मोबाईलकडे जातो आणि तुम्ही रील्स स्क्रोल करता किंवा अशा प्रकारे स्वतःला गुंतवता जिथे तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यावं लागणार नाही. किंवा आपण स्वतःला कधीकधी कामात इतकं बुडवून घेतो की ऑफिसमध्ये उशिरापर्यंत बसून राहतो किंवा वीकेंडला नेटफ्लिक्स बघून 3-3 सीझन्स सलग संपवतो. गरज नसताना ऑनलाईन शॉपिंग करतो. आपल्याला वाटतं की आपण खूप बिझी आहोत किंवा आपण मजा करतोय. पण खरं कारण हे असतं की आपल्याला शांत बसून स्वतःच्याच भावनांचा, स्वतःच्या प्रॉब्लेम्सचा, दुःखाचा सामना करायचा नसतो. आपण स्वतःला बेशुद्ध करून घेतो. म्हणजेच अनकॉन्शियस ठेवण्याचा प्रयत्न करतो.
पण जोपर्यंत तुम्ही स्वतःसोबत शांत बसण्याची हिंमत दाखवत नाही, तोपर्यंत तुमच्या खऱ्या पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजेच सेल्फ ग्रोथ, तुमचा वैयक्तिक विकास हा होऊ शकत नाही. तर मग आपण आपल्या भावना नक्की कशा हँडल करायच्या हे समजण्यासाठी आपण प्रेशर कुकरचं उदाहरण घेऊया. भावना दाबून ठेवणं म्हणजे गॅस सुरू असताना कुकरच्या झाकणावर जाऊन बसण्यासारखं आहे. कधीतरी भयंकर स्फोट होणारच. भावना मोकळ्या करणं किंवा एक्सप्रेसिंग म्हणजेच ते झाकण एकदम उडवून देणं, म्हणजे दुसऱ्यावर खूप चिडचिड करणं. तिसरा एक मार्ग आहे ज्याला लेटिंग गो असे म्हणतात, म्हणजेच सोडून देणं. हे म्हणजे कुकरची शिट्टी हळूच वर करण्यासारखं आहे, ज्याने हळूहळू वाफ जाते जोपर्यंत आतलं प्रेशर संपत नाही. तर सोडून देणे किंवा लेटिंग गो म्हणजे काय, तर एक मेंटल वर्कआउट आहे. हा एक रोजचा व्यायाम असतो. तुम्ही रोज थोडी थोडी नेगेटिव्ह भावना जी असते ती रिलीज करता आणि मग एक दिवस असा येतो की जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला जाणवतं की ज्या गोष्टीचा मला इतका खूप त्रास व्हायचा ती गोष्ट आता मला काहीच वाटत नाही आहे. तर विज्ञान असं सांगतं की जेव्हा तुम्ही हे रोज करता तेव्हा तुमच्या शरीरातलं कॉर्टिसोल किंवा स्ट्रेस हॉर्मोन जे असतं ते कमी व्हायला लागतं आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती ही वाढत जाते. तुमची ती जुनी मानदुखी, पाठदुखी हे सगळं गायब व्हायला लागतं आणि तुम्ही आतून अतिशय एक शांत, हलके आणि आनंदी व्यक्ती बनता. तर हे टेक्निक नक्की कसं करायचं यासाठी 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे पॉज. जेव्हा एखादी नकारात्मक भावना तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही जे काही करत असाल ते थांबवा. दुसरी स्टेप म्हणजे फील किंवा भावना फील करणे. ही भावना मला शरीरात कुठे जाणवते, छातीमध्ये, पोटामध्ये, पाठीमध्ये, जॉमध्ये. तर तुम्हाला फक्त नोटीस करायचं आहे की ती तुमच्या शरीरात कुठे आहे. तिसरी स्टेप म्हणजे श्वास घ्या. आता तुम्ही तुमच्या शरीराच्या त्या भागावर लक्ष केंद्रित करून खोल श्वास घ्या आणि त्या भावनेला जज करू नका की मला असं का होतं आहे किंवा मला राग का येतो आहे, हे चुकीचं आहे, असं सगळं स्वतःला बोलू नका. फक्त त्या भावनेला ऑब्झर्व करा. चौथी स्टेप म्हणजे डोळे मिटा आणि कल्पना करा की ती भावना म्हणजे एक काळा ढग आहे आणि जसा तुम्ही श्वास बाहेर सोडाल तशी कल्पना करा की तो ढग तुमच्या शरीरातून बाहेर पडतोय आणि हवेत निघून जातोय. हे टेक्निक इतकं सिंपल आहे की त्याला फक्त 3 किंवा 4 मिनटे लागतील आणि तुम्हाला खूप हलकं वाटायला लागेल. तर आपल्या भावना या आपल्या शत्रू नाहीत, फक्त आपल्याला ते हँडल कसं करायचं ते शिकायचं आहे किंवा सोडून द्यायला शिकायचं आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्या स्ट्रेस लेवल्स कमी करू शकता, आजार दूर राहतील आणि तुम्ही आतून खऱ्या अर्थाने शांत व्हाल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.